मुंबई में बृहन्मुंबई महानगर पालिका के बजट को लेकर कांग्रेस विधायक भाई जगताप ने कहा कि बजट पूरी तरह से मुंबईकरों के हित में होना चाहिए। उन्होंने मांग की है कि स्वास्थ्य सेवाओं, सड़क और प्रदूषण नियंत्रण के लिए ठोस प्रावधान किया जाए ताकि सरकार अस्पताल में प्राप्त डॉक्टर और दवाएं उपलब्ध कराए जाए, साथ ही जिनकरण भी हो। भाई जगताप ने मराठी स्कूलों के बंद होने पर चिंता जताते हुए कहा कि पहले जहां बस्ती वहां स्कूल जैसी योजनाओं से वंचित वर्गों को शिक्षक मिलनी चाहिए, लेकिन अब हजारों मराठी स्कूल बंद किए जाते हैं। हे जे आहे अर्थसंकल्प आहे हा मुंबईकरांच्यासाठी असला पाहिजे। मुंबईकरांचे जे मूलभूत प्रश्न आहेत, जो सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न आहे तो आमच्या आरोग्याचा प्रश्न आहे। त्याच्यासाठी जी काही सरकारी हॉस्पिटल आहेत त्याच्यामध्ये डॉक्टर्स नाही आहेत, नर्सेस नाही आहेत पुरेशा, ही मेडिसिन नाही आहे। मग ते हॉस्पिटल काय, याचा अर्थ हळू-हळू ते पण प्रायव्हेटला कुणाला द्यायचं आहे का? अदानीला देणार, अंबानीला देणार, कुणाला देणार? त्यामुळे मुंबईकरांची चिंता ती आहे, कारण सगळ्यांचे मुंबईकरांचे सगळे काही पैसेवाले नाही आहे। त्यांना त्यांच्यासाठी ज्या सुविधा आजपर्यंत पुरवल्या गेल्या त्याच्यामध्ये अधिक चांगलं कसं करता येईल त्याच्यासाठी प्रावधान पाहिजे बजेटमध्ये। मुंबईकरांचा रस्त्यांचा प्रश्न आहे, काँक्रिटीकरणाचा प्रश्न आहे, त्याच्यासाठी काय करणार आहात, त्याच्यासाठी पैसे पाहिजेत। मुंबईकरांच्या आरोग्याचा प्रश्न असा पण आहे, की आज हवा आम्ही जी घेतोय तीही शुद्ध नाही। त्याच्यासाठी काय विशेष प्रयत्न त्याच्यामध्ये केले जातात आहेत काय, आणि त्याच्यासाठी बजेट आहे का ते पाहिलं पाहिजे। ते 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 असायला पाहिजे। मुंबईकरांचा तुमचा आमचा सगळ्यांचा ट्रॅफिकचा एवढा मोठा विषय आहे, इतका मोठा विषय, पण त्याच्यासाठी काही पावलं उचलल्याशिवाय तर होणार नाही ना। ट्रॅफिक अचानक गायब होणार नाही ना। त्यासाठी जी आवश्यक हे आहे, जी पावलं उचलायला पाहिजे ती त्यांनी उचलली पाहिजे, आणि त्याच्यासाठी पैसा बजेटमध्ये असला पाहिजे असं माझं मत. मराठवाडा आणि विदर्भमध्ये मराठी शाळा मराठी शाळा बंद झाली आहे त्याच्यावर नाही, मला तर आश्चर्य वाटतंय की तुम्ही 255 फक्त एका भागामध्ये बंद झाले आहेत। आपल्या महाराष्ट्रामध्ये 10,000पेक्षा शाळा बंद केल्या त्यांनी मराठी। म्हणजे यांना नक्की काय करायचं तो तुम्ही त्यांना प्रश्न विचारा। आम्ही तर सातत्याने ह्याच्यावर बोलतोच आहोत, कारण ह्या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने एक जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेला आम्ही एक आणला होता, नियम आणला होता की वाडी तिथे शाळा, म्हणजे त्या वाडीवरचा डोंगर भागातला एक जो काही हे आहे, आदिवासी असेल, मागासवर्गीय असेल, कोणी असेल, तर त्याला शिकण्याची संधी मिळावी, त्याला लांब जायला नको। तर याने तर ते वाडीत तर बंद केल्या। बाकी ज्या या आहेत शाळा, मराठी शाळा आहेत, त्या 10,000पेक्षा बंद केलेल्या आहेत। एकीकडे मराठी भाषेच्या दुसरीकडे मराठी शाळा बंद करतात। नाही, पण तेच तर आम्ही पण तेच म्हणतोय की महाराष्ट्र हा मराठी भाषिक आहे, आणि आमची मातृभाषा मराठी आहे, आणि त्याच्यातून शिक्षण त्या नागरिकाला, त्या मुलाला, त्या मुलीला मिळावं हे त्याचा अधिकार आहे। परंतु ते अधिकार तर दूरच राहिलं, शाळा बंद कशा करायच्या आणि कुणाच्या तरी घशात कशा घालायच्या हेच कारस्थान या सरकारचं गेल्या 12-15 वर्षाचं.